बघू शकता माऊली कला केंद्रामध्ये चिंतामणीची मूर्ती काढलेली आहे. ही मूर्ती आहे चिंतामणीच्या मूर्तीमध्ये आणि छोट श्री गणेश कला केंद्र पुढं माऊली कला केंद्र आहे. तिथे तुम्हाला चिंतामणीच्या मूर्त्या बघायला भेटतील. आता आम्ही आलेले जी मूर्ती घेतात ना आम्ही तिथं आलेले आहे. ओम साई कला केंद्र इथे आलेले आहे. दरवेळी मूर्ती आमची इथूनच असते. माझ्या पाठी बघू शकता तुम्ही मूर्ती आहेत आणि त्यांचा बॅनर ओम साई कला केंद्र. पण आपली गँग भेटली दुसरी. काका गेलो पुढे. काका साहिलला नाही आणलं. काकाचा भेटला. हा काढलं फोटो पाठवते मी. घरी आल्यावर पाठवते. काकाचं भेटलं. साहिल नाही आला. साहिलला नाही आला. म्हणजे मूर्त तुम्ही बुक करू शकता. ओम साई कला केंद्र आहे. हे कॉन्टॅक्ट नंबर. तुम्ही लवकर निघलो. तुम्ही निघलो तेव्हा आम्हाला वाटलं. आम्हाला माहिती तुम्ही मला वाटलं तुम्ही गेलो. बघितलं मूर्त बघितली तुमची. आता हे जे दाखवलं
सागर कला केंद्र, चिंतामणी आहे इथे समोरच आहे सगळं ते. चिंतामणी सागर आर्ट्समध्ये तुम्हाला भेटेल. वाटते काय एक नंबर वाटते. आपण चाललेलो करंग कला केंद्रामध्ये. बघू शकतो चिंतामणीचा बॅकग्राऊंडचा कलरिंग चालू आहे बॅकग्राऊंडमध्ये. ही चिंतामणीची सगळे मोठे आहेत रे. अथर्व आर्ट्समध्ये चाललेले आहेत आपण आता. अरे बाई बघू शकतो बाप्पाची ट्रॉली आहे आणि आपण आता त्या आर्ट्समध्ये भेट देत आहोत. हां चिंतामणी आहे मोठी आहे पण. तर मंडळी आम्ही आत्ताच जस्ट घरी आलो आणि आता वाजलेले आहेत दुपारचे 3 आणि 3 वाजता आम्ही घरी आलो. सकाळी निघलेलो 9 वाजता आणि घरी आलो 3 वाजता. आणि तिथं फिरत होतो आणि मेन म्हणजे मला बल्लाळ आर्ट्समध्ये जायला जमला नाही. अथर्व आर्ट्स आणि अथर्व आर्ट्सचे बाजला तेवढे होते ना कला केंद्र, मी ते सगळे घेतलेले तुम्हाला याच्यात बघायला भेटेल. आणि आपण हा व्लॉग इथं सेंड करतो आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नको विसरू. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.